नमस्कार. आज आपण शिवलीलामृतातील कथा अध्याय 9 भाग 2 ऐकणार आहोत. नाव आहे भाव तेथे देव. चला तर मग सुरू करूया. मंत्र, तीर्थ, द्विज, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी व औषध किंवा वैद्य यावर पूर्ण श्रद्धा असावी लागते. अशी श्रद्धा असेल तरच त्याचे फळ मिळते. जशी श्रद्धा तसे फळ किंवा भाव तेथे देव हेच खरे. श्रद्धेशिवाय भाव, भक्तीशिवाय सगळे व्यर्थ आहे. याविषयी एक प्राचीन कथा अशी. पूर्वी पांचाळ देशात सिंहकेतू नावाचा एक थोर राजा होता. तो अर्जुनासारखा मोठा पराक्रमी होता. एकदा तो आपला दलभार घेऊन शिकारीसाठी वनात गेला. त्याच्याबरोबर अनेक शबर म्हणजे भिल्ल ही होते. त्या वनात फिरता फिरता त्यांना एक शिवमंदिर दिसले. एक शबर भिल्ल त्या मंदिरात गेला. मंदिराची खूपच पडझड झाली होती. त्यातील शिवलिंगही वेडेवाकडे झाले होते. शबराने सिंहकेतू राजाला ते शिवलिंग दाखविले. राजा म्हणाला, शिवलिंग फारच चांगले आहे, परंतु या शिवलिंगाची मनोभावे पूजा अर्चा केली पाहिजे. अनेक लोक देवपूजेचे नुसते दुकान मांडतात, मोठा डामडौल करतात, देवांच्या उत्तम प्रतिमा बसवितात, पूजेचा मोठा थाट करतात, परंतु परमेश्वराविषयी भावभक्ती नसेल, प्रेम नसेल तर ब्राह्म अवडंबराला काडीची किंमत नाही हो. अनेक लबाड लोक ब्राह्मणाचा वेश धारण करून यात्रेत फिरतात किंवा अनेक चोर लुटारू साधू संतांचा वैराग्याचा वेश धारण करून वाटेवर बसतात व येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना, यात्रेकरूंना फसवितात. हा शुद्ध ढोंगीपणा आहे. भावभक्तीशिवाय पूजा अर्चा व्यर्थ होय. शबर म्हणाला, महाराज, मी या शिवलिंगाची अगदी भक्तिभावाने प्रेमाने पूजा करीन, पण मी पूजा कशी करू ते सांगा. राजा म्हणाला, पूजा करण्याचे अनेक प्रकार आहेत, पण शंकराला चिताभस्म फार आवडते. म्हणून तू या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी रोज ताजे चिताभस्म आण व शिवपूजा कर. शंकराला चिताभस्म अर्पण केल्याशिवाय नैवेद्य दाखवित नाही हे लक्षात ठेव. राजाने सांगितलेले ते अगदी खरे आहे असे म्हणून शबराने ते शिवलिंग उचलून आपल्या घरी आणले. त्याने आपल्या पत्नीला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तिला अतिशय आनंद झाला. मग चांगला मुहूर्त पाहून त्या शिवलिंगाची स्थापना केली. शबर आणि त्याची पत्नी त्या शिवलिंगाचे दररोज अगदी भक्तिभावाने पूजा करू लागले. शबर रोज नवे चिताभस्म मिळवून ते शंकराला अर्पण करीत असे. पूजा झाल्यावर शबराची पत्नी नैवेद्य आणीत असे. दोघे हात जोडून शंकराला प्रार्थना करीत असत. असे कित्येक दिवस गेले. त्यांची नित्यनेमाने यथाविधी शिवपूजा सुरू होती. मग एकदा शंकराने त्या शबराच्या भावभक्तीची, श्रद्धेची परीक्षा पाहण्याचे ठरवले. त्याचे असे झाले, एके दिवशी त्या शबराला शिवपूजनासाठी कुठेही चिताभस्म मिळाले नाही. त्याने सगळीकडे शोधाशोध केली, पण नवीन चिताभस्म काही मिळाले नाही. त्याने घरी परत येऊन आपल्या पत्नीला सगळी हकीकत सांगितली. तीही बिचारी आता शिवपूजा कशी करायची या विचाराने काळजीत पडली. शबराने शिवपूजा केली, पण चिताभस्म न मिळाल्यामुळे त्याला नैवेद्य दाखवता येईना. अहो, शिवनिष्ठा मोठी कठीणच. भगवान शंकर भक्तांची निष्ठा पाहतातच व मगच त्याच्यावर भरभरून कृपा करतात. शबर मोठ्या काळजीत पडला होता. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, चिंता करू नका, मी माझेच भस्म करते. मी स्वयंपाकघरात बसून स्वतःला अग्नी लावते. तो चिताभस्म शंकराला अर्पण करून शिवपूजा पूर्ण करा. असे सांगून तिने स्नान करून शिवध्यान केले व स्वतःला अग्नी लावून आपले शरीर जाळून भस्म केले. शबराने ते ताजे चिताभस्म घेऊन शंकराला लावले, पण आता नैवेद्य आणावयास दुसरे कोणीच नव्हते. भोलेनाथ शंकर आपल्या भक्ताच्या धैर्याची परीक्षा पाहत होते. शबराने आसन घालून मनोभावे शिवपूजा केली. शंकराची एकारती झाल्यावर लगेच नैवेद्य दाखवावा लागतो. उशीर झाला तर तो कोपणार. नैवेद्याला उशीर झाला तर शंकर क्षमा करणार नाही. तो शबर अगदी एकाग्रतेने शिवपूजा करीत होता. चिताभस्मासाठी आपल्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले आहे हेही तो विसरून गेला. एकारती होताच त्याने नेहमीप्रमाणे अगं नैवेद्य आण अशी हाक मारली. ती नैवेद्य घेऊन त्याच्या पाठीमागे उभी होती. शबराने नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण केली. मग दोघांनी मनोभावे शंकराचे स्तवन केले. मग शबराने आपल्या पत्नीकडे निरखून पाहिले. ती अप्सरेसारखी सुंदर दिसत होती.
तिने भरजरी वस्त्र परिधान केले होते. शरीरावर अनेक दिव्य अलंकार घातले होते. भगवान सदाशिवाची अगाध लीला पाहून शबर आश्चर्यचकित झाला. त्या क्षणी त्याला व त्याच्या पत्नीला दिव्य देह प्राप्त झाला. कैलासाहून वाद्यांच्या गजरात दिव्य विमान आले. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. शिवदूतांनी त्या दोघांना विमानात बसून शिवपदाला नेले. आपल्या अपार भावभक्तीने ती दोघे शिवस्वरूप झाली. हा सगळा प्रकार पाहून सिंहकेतू राजा आश्चर्यचकित झाला. त्याने शबराला केवळ गमतीने शिवपूजनात चिताभस्म वापरण्यास सांगितले होते. शबराने मात्र त्याचे मोठ्या निष्ठेने पालन केले व तो उद्धरून शिवपदाला गेला. त्या शबराच्या पत्नीची निष्ठा धन्य आहे. भगवान शंकराच्या पूजनासाठी तिने आपला देह अर्पण केला अशी एकनिष्ठ असल्याशिवाय शंकर प्रसन्न होत नाही हे सिंहकेतू राजाला कळून चुकले. मग तोही शिवपूजनात दंग झाला. तो नित्य नेमाने शिवपूजन करून शिवलीलामृताचे श्रवण करीत असे. त्याने शिवरात्री, प्रदोष, सोमवार या व्रताचे मोठ्या प्रेमाने भक्तीने पालन केले. आपल्याजवळ असलेल्या धनसंपत्तीचे सत्पात्रे दान केले. शेवटी तोही शिवस्वरूप होऊन शिवपदाला गेला. श्रीधर स्वामींच्या शिवलीलामृताची वेल आता चांगलीच तरारू लागली. ती मांडवावर चढली. तिला उत्तम रसाळ फळे येऊ लागली आहेत. शिवभक्तांनी तिच्या शीतल छायेत बसून त्या फळाचा आस्वाद घ्यावा. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा 9वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय. धन्यवाद.